जय भीम, नमो बुद्धाय। ध्यान साधना, मेडिटेशन या विषयावरती आज आपण हे संबोधित करणार आहोत। आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शारीरिक एकमेव अशी क्रिया असते, ती आपल्याला जाणीवपूर्वक होणारी, कधी त्याची जाणीव न होणारी ती क्रिया म्हणजे आपला श्वासोश्वास। जन्मापासून हा श्वासोश्वास सुरू होतो तर मृत्यूपर्यंत म्हणजे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्यासोबत असतो। प्रत्येक व्यक्तीचा हा अनुभव निश्चितच असेल की त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या दैनंदिन कार्यामध्ये ज्या घडामोडी होतात, एखादे विद्यार्थी असेल तर त्याला सकाळी उठायचं आहे, तयारी करायची आहे, कॉलेजला किंवा स्कूलला जायचं आहे हे विचार, किंवा महिला असेल तर तिला टिफिन बनवायचं असेल, नंतर अजून मुलांची तयारी करायची असेल, पुरुष असेल तर त्याला त्याच्या व्यवसायावरती जायचं आहे किंवा सर्व्हिसवरती जायचं आहे, हा त्याचा दैनंदिन विचार झाला। पण झोपून उठल्याबरोबर हा विचार आपल्याला कमी येतो, पण असे विचार जास्त येतात की जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये नाही आहे। अशा विचारांचा, जे विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नाहीच आहे, ते विचार जास्त प्रभावी असतात व आपल्या मनामध्ये ते सतत विचार येत राहतात। कारण आपला जे मन आहे, एक कॉन्शियस माइंड, दुसरं सबकॉन्शियस माइंड। त्यापैकी कॉन्शियस माइंड हे विधायक विचार करीत असते, सबकॉन्शियस माइंड हे अविधायक विचार करीत असते, तर सबकॉन्शियस माइंड हे जास्त प्रभावी असते। तर या सबकॉन्शियस माइंडला जे विधायक विचार येत नाही, ज्याच्यापासून विधायक कार्य होत नाही, सम्यक वाणी, सम्यक विचार, सम्यक काम हे होत नाही, त्याकरिता, त्याला मात करण्याकरिता एकमेव मार्ग जर कोणता असेल तर तो आहे ज्ञान साधना। ही ज्ञान साधना याला कुठलीही बाधा नाही। मनुष्याच्या जीवनाच्या कोणत्याही प्रक्रियेत, कोणत्याही क्रियेत, कोणत्याही कार्यामध्ये ही केल्या जाऊ शकते। आपण कुठे जात असलो, पायदळ चालत असलो तेव्हाही ज्ञान साधना करू शकतो, प्रवास करत असलो तेव्हाही करू शकतो, महिला पुरुष स्वयंपाक करत असतील, जेवण बनवत असतील तेव्हाही ज्ञान साधना करत असतो। आणि ही ज्ञान साधना करत असताना जे आपले दैनंदिन कार्य आपण करतो ते व्यवस्थित पार पडतात। जेवण बनवताना जेवण हे स्वादिष्ट बनते, तर हा आपल्या जीवनावरती ज्ञान साधनेचा फार मोठा प्रभाव असतो। ज्ञान साधनेमुळे प्रत्येक कार्य हे सिद्धबद्ध होत असते। आणि ही जशी ज्ञान साधना जशी जशी वाढत जाते जीवनामध्ये, तसतसे आपण प्रत्येक कार्यामध्ये एखादी सम्यक संकल्पना मनात आली की ती सम्यक संकल्पना पार पाडण्यासाठी, ती सम्यक संकल्पनेची अंमलबजावणी होण्यासाठी ती ज्ञान साधना ही फार कार्यरत काम करीत असते। ही एक नॅचरल प्रोसेस आहे। ही कोणत्याही पंथाची किंवा कोणत्याही धर्माची ही संलग्न नसून ही एक मनुष्याच्या जीवन जगण्याची कला आहे। ही मनुष्य हा कसा सम्यक मार्गावरतीच जाईल, त्याला कोणत्याही असम्यक मार्ग त्याला दिसणारच नाही, किंवा असं काही असलं तरी तो नैसर्गिकपणे त्याच्यापासून दूर जाईल। हे सगळं करण्यासाठी त्याला ज्ञान साधना करणं आवश्यक असते। या ज्ञान साधनेची अजून एक ॲडव्हान्स स्टेज आहे, ती आहे विपश्यना। विपश्यना म्हणजे विशेष पाहणे। ज्ञान साधना ही याला आनापानसतीही म्हणतात। आनापानसती म्हणजे श्वास येणे आणि श्वास जाणे। ही श्वास घेण्याची एक्झरसाइज नाही आहे, हा श्वास घेण्याचा व्यायाम नाही आहे। श्वास छोटा तर छोटा, श्वास मोठा तर मोठा, किंवा श्वास थंडा तर थंडा, गरम तर गरम। कालांतराने हा श्वास आपल्या नासिकामध्ये कुठल्या तरी एक पर्टिक्युलर भागाला तो स्पर्श करतो, ते कालांतराने जाणवत असते। नाहीतर ध्यानाचा सराव नसला तर ही एक काल्पनिक गोष्ट वाटते,
पण जसा जसा सराव वाढत जातो हे आपल्या लक्षात येतो आहे की जाणारा श्वास व येणारा श्वास हा आपल्या नासिकेमध्ये कुठेतरी स्पर्श करतो आहे. मग त्या स्पर्शावरती कॉन्सन्ट्रेट करायचं असते. त्यानंतर विपश्यनेमध्ये आपल्या सगळ्या शरीराचं डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक शरीराच्या पार्टला सूक्ष्म सूक्ष्मपणे पाहत जाणे असते. पायाच्या बोटापर्यंत तर तिथून आपल्या डोक्यापर्यंत हा सतत असा आपला सराव होत गेला पाहिजे. या सरावाने हे सराव जसा जसा वाढत जाईल तसा तसं हे शरीर सूक्ष्म होत जाईल. असं वाटेल एक क्षणी की आपल्याला शरीर नाहीच आहे आणि कुणीतरी डोक्यावरून पाणी टाकते आहे आणि ती पाणी पूर्ण शरीरावरून जाते आहे. त्याला म्हणतात धारा प्रवाह. तर हा जसा जसा आपल्या जीवनामध्ये याचा अभ्यास होत जाईल तसं तसं आपण जीवन आपलं मंगलमय होत जाईल. मी एक गोष्ट बऱ्याचदा सांगत असतो की जीवनामध्ये एक 55 ते 60 वर्षापर्यंत आपण आपला व्यवसाय, आपण आपली नोकरी, आपला आपला संसार, मुलं बाळ यामध्ये असतो. पण एक स्टेप नंतर आपण सम्यक मृत्यू, मंगल मृत्यू कसा येईल त्या मार्गाने आपण लागलो पाहिजे. कारण मृत्यू येणार म्हणजे येणार. कारण मृत्यूचं कारण ॲक्सिडेंट नाही आहे, मृत्यूचं कारण बिमारी नाही आहे, मृत्यूचं कारण अन्य काही नसून जीवन आहे. जीवन आहे म्हणजेच मृत्यू आहे. जन्म आहे तर मृत्यू आहेच. तो एक माध्यम असते की त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याला बिमारी होती, पण त्याचं मुख्य कारण आहे जन्म. जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे. तर तो मृत्यू आपला सम्यक मृत्यू, मंगल मृत्यू कसा होईल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू कसा झाला? ते रात्री झोपले आणि सकाळी उठलेच नाही. तर असा मृत्यू झाला पाहिजे ज्यातून आपल्याही कष्ट नको आणि आपल्यापासून दुसऱ्यालाही कष्ट झाले पाहिजे नाही. असा मंगल मृत्यू जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी ध्यान साधना ही अत्यंत आवश्यक आहे. आणि ध्यान साधनेनंतर यामध्ये एक पुनर्जन्माची पण संकल्पना आहे. तर त्या पुनर्जन्माच्या संकल्पनेमध्ये आपले शुभ कर्म हे कॅरी फॉरवर्ड होत असतात. आपण पाहतो एखादी छोटासा बालक असतो, तो लगेच काहीतरी वाद्य शिकतो, गायक बनतो, हुशार बनतो. तर हे एकदम त्याला येत नाही, ते कुठून तरी ऑलरेडी कॅरी फॉरवर्ड झालेलं असते त्याच्या पूर्वजन्मापासून. तर या संकल्पनेमुळे आपण टुडे हॅपी, टुमॉरो हॅपी, डे आफ्टर टुमॉरो हॅपी. त्याच्या पलीकडेही जाऊन असं म्हणता येईल की डे बिफोर एस्टरडे हॅपी, एस्टरडे हॅपी, टुडे हॅपी, टुमॉरो हॅपी, डे आफ्टर टुमॉरो हॅपी. नाहीतर अनेक आपण असे भौतिक कार्य पाहतो, भौतिक जग पाहतो की टुडे हॅपी, टुमॉरो जैन. तर आपल्याला जर कालही आपण सुखी शांती होतो, आजही सुखी शांतिमय राहील, उद्याही सुखी शांतमय राहील, मंगलमय जीवन होईल, याकरिता आपल्याला ध्यान साधना करणे आवश्यक आहे. धन्यवाद. हॅलो, मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार, अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर. माननीय अनिल वैद्य सर माजी न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत. त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. आता सध्या हे जे चॅनल आहे, हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे. आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा. काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील, सामाजिक विषयांवर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा, आमच्या चॅनलला पाठवा, किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा.